नमस्ते केळबागांनो. तर या ठिकाणं थंडी आहे. थंडीमध्ये पानं पिवळसर होणं आणि जो काही असं पानं खराब होत आहेत म्हणजे तर या संदर्भामध्ये जर काही समस्या असतील तर निश्चितच आपण ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी संदर्भात संपर्क करून आपल्या केळी पिकासाठी संपूर्ण नियोजन घेऊ शकता आणि केळी पिकाची जोमदार वाढ आणि इतर अनावश्यक खर्च तुम्ही केळी पिकातील टाळू शकता. यासाठीचा हा व्हिडिओ आहे तुमच्या माहितीसाठी. आणि ही जी वाढ होते फुगा वगैरे संदर्भात असं हे मल्चिंग लागवड केलेली आहे. परंतु ह्यामध्ये जे हे प्रॉब्लेम दिसत आहेत पिकामध्ये तर यासाठी योग्य असं मार्गदर्शन ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत मिळू शकतं. आणि या संदर्भातले विविध प्रकारचे केळी पिकातील व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला ढमढेरे ॲग्रो सोल्युशन.1 या यूट्यूब चॅनलवरती पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. ते पहा आणि अधिक खात्री करून घ्या की बुंदा 5 महिन्यामध्ये 34 इंच होतो आहे. नंतर 6 महिन्यामध्ये पण त्याच लेवलचा, कारण थोडंसं जे काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट असतं आहे फार्मरकडून व्यवस्थित होणं गरजेचं आहे. 5 महिन्यामध्ये 34 इंच बुंदा, त्यानंतर वाढ वगैरे, नंतर 4 महिन्याची केळीची लागवड 28 डिसेंबरला होते. त्या संदर्भातले पण व्हिडिओ आहेत. तर ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळतं आहे आणि कशा पद्धतीने केळीची वाढ ही आपल्या होते. या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. नवीन बागायतदार हंगामातील व्हिडिओ आपल्याला उपलब्ध करून देत आहे. आणि हे समस्या येतात बागेमधल्या केळी पिकाच्या, तर त्या टॉप टू बॉटम या ठिकाणं वन टॉप सोल्युशन हे उपलब्ध आपल्याला करून देण्यात येत आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.